नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या राज्याच्या बहुतांश सर्वच भागात मध्यम ते जोरदार पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी अद्यापही परतीच्या पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये जमिनीमध्ये भरपूर ओलावा सतत राहत असून वातावरणही ढगाळ किंवा पावसाळी राहत आहे. अशा वातावरणात तूर पिकामध्ये मर, करपारोग आणि वांज रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. विशेषतः वातावरणामध्ये वाढलेली आर्द्रता 80 ते 85%, तापमान 22 ते 25 अंश सेल्सिअस हे वातावरण कर्करोगाच्या वाढीसाठी अनुकूल आहे. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी खालील उपाययोजना करणं आवश्यक आहे. वांज रोग. सतत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तुरीमध्ये वांज रोग येण्याची शक्यता आहे. वांज रोग विषाणूजन्य असून पिजन पी मोझॅक या विषाणूचा प्रसार कोळी किडीमुळे होतो. वांज रोगाच्या प्रादुर्भावामुळे तुरीला फुले व शेंगा लागत नाहीत, त्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट येऊ शकते. वांज रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोळी किडीचं वेळीच व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. आता याचा प्रसार कसा होतो तेही पाहूयात. कोळी कीड रोगग्रस्त झाडातील रस शोषल्यानंतर त्यांच्या सोंडीमध्ये हरित लवक व रस राहतो. या शोषलेल्या रसामध्ये वांज रोगाचे विषाणू असतात. त्यानंतर निरोगी झाडातील रस शोषण्यासाठी सोंड खुपसली असता वांज रोगाचे विषाणू सोंडेतून निरोगी झाडाच्या पानात शिरकाव करतात. अशा प्रकारे वांज रोगाचा प्रसार होतो. वांज रोगाच्या विषाणूचा वाऱ्याच्या दिशेने 500 मीटर अंतरापर्यंत प्रसार होऊ शकतो. आता या रोगाची लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊयात. झाडाची उंची, फांद्यांची अपेक्षित वाढ होत नाही, झाड खुजे राहते, पानांचा आकार अनियमित आणि वेडावाकडा होतो, पानाच्या टोकावर पिवळे डाग दिसतात, पाने आकसतात, किडीने पानातील रस शोषल्यामुळे पाने निस्तेज हिरवी दिसतात. रोपावस्थेमध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पाने आकाराने लहान राहतात. झाडाच्या 2 पेरातील काड्यातील अंतर देखील कमी होतं. त्यांना अनेक फुटवे फुटतात. झाडांची वाढ खुंटते. रोगग्रस्त झाडांना फुले, शेंगा लागत नाहीत. झाडाची वाढ झुडपासारखी होऊन शेवटी हिरवी राहतात. बऱ्याच वेळा झाडाच्या एखाद्या फांदीवरही वांज रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. अशा झाडाच्या अन्य फांद्यांना शेंगा देखील लागलेल्या दिसतात. अशा झाडांना अर्धव्यंधत्व किंवा अंशतः वांज रोग म्हणतात. रोगाचा प्रादुर्भाव रोप अवस्थेपासून ते पक्वतेपर्यंत कधीही आढळून येतो. आता यासाठी कोणत्या अनुकूल घटक असतात ते पाहूयात. तापमान कमाल 25 ते 30 अंश आणि किमान 10 ते 15 अंश सेल्सिअस. जास्त पाऊस व आर्द्रता ही रोगासाठी पोषक आहे. उन्हाळ्यात आपोआप उगवलेल्या तुरीच्या रोपावर किंवा तुरीच्या पिकाचा खोडवा घेतला असल्यास त्या ठिकाणी कोळी कीड उपजीविका करते. यातूनच पुढील हंगामातील तूर पिकांवर वांज रोग येण्यास सुरुवात होते. आता याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ते पाहूयात. शेतात व बांधावर असलेली मागील हंगामातील तुरीची झाडं काढून टाकावीत. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये. रोगग्रस्त झाडे दिसतात त्वरित उपटून त्वरित जाऊन नष्ट करावीत. तुरीच्या मारुती म्हणजेच ICP 8863 या वाणावर वांज रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतोय. अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका.